अजितदादांच्या स्टाईलमध्येच युवा नेते जय पवारांनी सोडवला अनाथ मुलांच्या शाळेचा प्रश्न. विद्युत लाईनचा खांब, शॉर्ट सर्किटचा धोका. जय पवारांना विद्यार्थ्यांनी सांगितली आपली व्यथा. माझी निवड कायदेशीर असल्याचा सांगली राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक अशोक मसाळेंचा दावा. मला बदनाम करण्याच्या उद्देशानं माझ्यावर आरोप केले जात असल्याचंही वक्तव्य. संसदेमध्ये काँग्रेसनं जे केलं ते पूर्ण देशानं आणि महिलांनी बघितलंय. हे बिल पास होईल अशी अपेक्षा होती. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंची महिला आरक्षण विधेयकाच्या संदर्भात प्रतिक्रिया. महिला विधेयकबाबत तो दिवस खरंच काळा दिवस होता. तो महिलांसमोर जाऊन आता विरोधकांना मत मागता येणार नाही. मंत्री उदय सामंतांची महिला आरक्षणाच्या विधेयकावर विरोधकांवर जोरदार टीका. मुंबईतील पहिला शहरी शेती प्रकल्प महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन. शेती प्रकल्पामध्ये विविध फळभाज्या लावल्या जाणार. उत्तरेकडील जागा वाढणार, दक्षिणेतील कमी होईल हा चुकीचा प्रचार आहे. लवकरच रिपाईचा असंतोष आंदोलन होणार. रामदास आठवलेंची विरोधकांवर टीका. मंत्री मंगल प्रभात लोढांच्या हस्ते रोजगार सेतू ॲपचं लोकार्पण. ॲपच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणांसाठी रोजगार उपलब्ध होणार अशी अक्षय धमाल यांची माहिती. मीरा भाईंदरमध्ये व्हिडिओचा वाद चिघळला. प्रकरण कोर्टात. नवघर पोलीस ठाण्यामध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमनेसामने. सांगलीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षांतर्गत संघर्ष उफाळला. पदाधिकाऱ्यांचा महापालिका गटनेत्याच्या विरोधात संताप व्यक्त. तब्बल 35 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप तीव्र. रोहित पवारांना बारामतीचा नवा दादा बनायचा आहे. भाजप युवा मोर्चाचा घणाघाती आरोप. पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.